जेवणाची वेळ झाली ना, सगळ्यांसाठी ताटं वाढून घेते. काय झालं? अगं जेवायला थांबलोय आम्ही, चला की. होय, ताटच वाढत होते. अबा असं कसं चला, हिला नाही जेवता येणार. का आता काय झालं? अहो हिला 51 कळशाचं व्रत पूर्ण करावं लागणार आहे. 51 कळशा भरून आणायच्या घाटावरनं आणि ते आपली दारातली तुळस आहे ना तिला घालायचं आणि नंतर मग पूर्ण झालं की मग तिनं ताटावर बसायचं. हा व्रत जरा अवघड आहे पण सुखी संसारासाठी एवढं करावंच लागेल. अगं तुला काय खोड लागले का? हे काय आलं म्हणतच? हे बघ, हिचं आता लग्न झालंय, लक्ष्मीच्या रूपाने आपल्या घरात आली ती. आता सगळं व्यवस्थित चाललंय ना, मग काय गरज आहे व्रताची? ओ तुम्हाला काय रीतभात कळणार आहे व? समधीवरात घोड्यावर बसून तारीख असल्याने लग्न केलंय लेकाचं. पत्रिका काढली होती का पोराची? मी आज जाऊन पत्रिका काढली दोघांची, तेव्हा कळलं ह्या व्रताबद्दल. आणि ह्यांना हे करावंच लागल तरच सुखी संसार होईल आणि सगळे दोष निघून जातील. आणि तसं पण घरची परंपरा आहे आणि मी केलंच होतं की हे व्रत. तू? मला तर काय आठवत नाही. अव जन भोगले ना त्याला आठवतं, तुमच्या काय लक्षात राहणार आहे? जाऊ दे. बर का ग, हे व्रत आहे का नाही, दुपारचा सूर्य डोक्यावाला ना की मग करायचं आहे. हा जा तयारीला लाग. सूर्य डोक्यावर आल्यावर? अगं पण या व्रताची गरज आहे का काय? ना ना, राहू दे. आता घरच्या परंपरेचा मान घरची सून नाही ठेवणार तर कोण ठेवणार ना? मी करेन हे व्रत.